जय गुरुदेव. नाव सांगा तुमचं. जय गुरुदेव. माळगे बालाजी गणेशराव. माझ्या आईला 2 वर्ष झालं कॅन्सर शिकायत होती. दीड वर्ष पूर्ण ॲलोपॅथी मोठे मोठे दवाखाने गेलो आणि माझ्या मनात आयुर्वेद दाखवायचं होतं, पण काहीतरी तिचं प्रारब्ध सरलेलं नसल्यामुळे दाखवू शकलो नाही. आणि ज्यावेळेस तिनं आता लास्टच्या टाइमला तिनं आता मी धरलो की 8-10 दिवसात जाणार, तरी पण मग आमचे भाऊजी म्हणल्यामुळे साहेबाकडे घेऊन आले. आणि आज तिनं ज्यावेळेस तिला चलण्यास म्हणजे बाथरूमला जाण्यासाठी वगैरे मी चेअर आणलो होतो, आता या 2 महिन्यामध्ये चेअर वगैरे बंद झाली. स्वतः तिनं चालत जाऊन म्हणजे स्वतः सर्व अर्धे 50% कामं करू लागली. आणि माझा 100% विश्वास होता, पण मला म्हणजे माझ्या घरचं ऐकले नसल्यामुळं इतके लांबला. आणि मी 3 महिन्याखाली 4 महिन्याखाली माझी आई गेली असं समजलो होतो. पण साहेबाच्या म्हणजे ईश्वर कृपेनं आणि साहेबाच्या मार्गदर्शनामुळं आज तिनं माझी अशी इच्छा झाली की तिनं आणखीन काही वर्ष जगल. नाही तर मी 4 महिन्याखाली समजलो. आणि या आयुर्वेदामध्ये सर्वांना विनंती आहे की आयुर्वेदाकडे वळणं, आणि आयुर्वेद हा जगातला सर्वात सोपा मार्ग आहे म्हणजे कोणतंही हे करण्यासाठी येण्याचं मला सर्वांना विनंती राहील माझी की साहेबांना सांगलेल्या मार्गदर्शनाकडे सर्वांना योग्य त्या मार्गाला जावं आणि आपला आजार 100% कमी करून घ्यावा. तर हे होते बालाजी माळगे. यांच्या आईला कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि यांचे भाऊजी माझे मित्र यांना बरोबर दिसतंय ना. हा, तर माझ्याकडे घेऊन आले होते आईला. तर आईला अक्षरशः गाडीत टाकून आणलं होतं. इथपर्यंत त्यांचं वजन आणि डाटा हिस्ट्री घेण्या इतपतही त्यांना चालता येत नव्हतं. दररोज त्यांना बेडवरच सगळं काही होतं. आणि जर जायचंच ठरलं बाथरूमला, टॉयलेटला वगैरे, तर 2-4 जणांनी घेऊन जावं लागत होतं. खुर्ची आणली होती. आणि आज त्यांच्या आईचं रिझल्ट असे आहेत की ते स्वतःचे काम सगळे स्वतः करायला लागले आणि एक जगण्याची उमेद निर्माण झाली. यांना नॅचरोपॅथी विषयी कमी नॉलेज आहे, पण यांना आपण झाडाचे पानं, फुलं आणि काही थोडे आयुर्वेदिक फार थोडे औषधं, जे फार अगदी बोटार मोजण्या इतपत त्यांनी बाहेर जो खर्च केला. किती लाख खर्च केला होता तुम्ही? 5 ते 6 लाख रुपये आतापर्यंत 2 वर्षामध्ये. त्याच्या तुलनेत आपण हे थोडं काहीच नाही. एक आणा सुद्धा नाही. एक आणा सुद्धा, मी म्हणतो एक आणा सुद्धा नाही. तर आणि आणखीन एक माझं असं म्हणणं आहे की यांच्या